सर क्लास कधी चालू करायचा आहे? हा, अरे क्लास सुरू आहे आता. हा स्क्रीन शेअर करतोय मी. चला, तर बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येत असतं की नेमकं स्क्रीन नेमकं दिसत नाही. आणखी सुरू सर नाही. स्क्रीन दिसत नाही. हो हो हो, सुरू नाही केली आणखी. चला, आता दिसेल नक्कीच. आता दिसते का? गुड. तर बघा, yesterday we had seen the prime numbers and composite numbers. Means in yesterday's class we had seen about the prime numbers. What are mean by prime numbers? Prime numbers कशाला म्हणायचं हे आपण काल पाहिलेलं होतं कालच्या तासामध्ये. तर प्राईम नंबर्स कोणी मला तुमच्यापैकी सांगेल का की कशाला म्हणतात प्राईम नंबर्स? सर मी सांगू? येस, गुड. सर मला समजलं नाही. सर मी सांगू? गुड. आता सर मी बघा, सांगू? हा सांगा. सर मला समजलंच नव्हतं काल. नाही समजलं. हा, तर मूळ संख्या म्हणतात प्राईम नंबर्सला. ओके, गुड. आता हे आपल्याला समजलेलं आहे की प्राईम नंबर्स नेमकं काय आहे किंवा कशाला म्हणायचं, मूळ मूळ संख्या कशाला म्हटलं जातं किंवा काय असतं मूळ संख्या, हे देखील आपण आता या प्राईम नंबर्स पण नेमकं कशाला म्हणायचं कोण सांगतं? प्राईम नंबरची कन्सेप्ट काय? कोण आहे ते? नाही. Number is a number that has only factor word and itself. ओनली टू फॅक्टर्स. किती फॅक्टर्स आहेत? 2 फॅक्टर्स आहेत. मग कोणते 2 असतात? एक तो आहे 1 आणि 1 आहे तो असतो 1 आणि दुसरा कोणता असतो? तोच. म्हणजे जी काही नंबर असेल. आता इथं आपण एक उदाहरण घेऊ. बघा, इथं समजा मी घेतला 3. तर या 3 चे फॅक्टर्स कोणते कोणते असतात? एक असतो 1, ते म्हणजे 1 2 3 म्हणजे 1 ने हे प्रत्येकाला भाग जात असतो. आणि दुसरा नंबर असतो तो म्हणजे 3. 3 1 जा 3. म्हणजे 3 सुद्धा 3 च्या टेबलमध्ये आहे. म्हणजे हे अशी जर कंडिशन येत असेल, तर त्या कंडिशनला ती जी हे आहे आपण म्हणत असतो, तर ती आहे थोडक्यात प्राईम नंबर. त्याला प्राईम नंबर आपण असं म्हणत असतो. मग प्राईम नंबर यामध्ये आपण जर पाहिलं, तर 2 हा असा एकमेव प्राईम नंबर आहे, जो इव्हन नंबर आहे. इव्हन म्हणजे कसा? तो सम आहे. लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण समसंख्या आणि विषम संख्या पाहिलेल्या आहेत. तर 2 हा एकमेव समसंख्या अशी आहे, की ती मूळही आहे आणि सम देखील आहे. म्हणजे 2 च्या टेबलमध्ये फक्त 1 आहे आणि 2च आहे. म्हणजे म्हणजे याचा अर्थ ह्यांनीच भाग जातो 2 ला. बाकीच्या कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. समजलं का? मग आता पुढे जाऊयात. मग पुढे जाताना आपण काल काय पाहिलं होतं, तर यामध्ये आपण पाहिलं होतं, की या ज्या काही हे आहेत थोडक्यात, ज्या समजा काही संख्या आहेत प्राईम नंबर्स, तर कोणत्या-कोणत्या आहेत हे थोडक्यात आपण. तर 1 पासून 10 पर्यंतच्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7. एकूण किती झाल्या त्या? 4. 11 पासून 20 पर्यंतच्या कोणत्या-कोणत्या आहेत? 1, 11, 13, 17, 19. टोटल 4. 21 टू 30 किती आहेत मग? 23 आणि 29 त्या 2 आहेत. 31 टू 40, 31, 37 मग या आहे. त्यानंतर 41 पासून 50 पर्यंतच्या 41 टू 41, 43 आणि 47 आणि मग 3 आहे. गुड. त्यानंतर 51 टू 60 यांच्यामध्ये 53 आणि 59 आहे. त्यानंतर या 2 आहे. ठीक आहे. त्यानंतर 61 टू 70 मध्ये 61 आणि 67 आहे.
त्या देखील 6 7. त्या देखील 2 आहे. मग 71 टू 80 याच्यामध्ये किती आहेत? 71, 73 आणि 79 हे 3 आहेत. त्यानंतर मग 81 टू 90 आहेत. मग या 81 टू 90 मध्ये 83 आणि 89 मग आणि ह्या देखील 2 आहेत. त्यानंतर 91 टू 100 मध्ये 97 ही एक काय आहे? एकमेव अशी प्राईम नंबर आहे. तर अशा प्राईम नंबर्स आपल्याला सांगता येतात आणि त्या आहेत. ठीक आहे? हे आपल्याला समजलं पाहिजे. चला, त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. कुणी जॉइन झालंय की एकदा बघू आणि मग सुरू करू पुढचा भाग. ठीक आहे. नक्की स्क्रीन सर्वांना दिसत आहे. आता बघा, आता यामध्ये कंपोझिट नंबर्स कोणाला म्हणायचं? कंपोझिट नंबर्स कोणाला म्हटलं जातं? काय आहे कंपोझिट नंबर हे एकदा आपण आता या ठिकाणी पाहूया. ठीक आहे, आपण पाहूयात कंपोझिट नंबर्स म्हणजे काय आहे. कंपोझिट नंबर्स त्याला मराठीमध्ये आपण म्हणत असतो संयुक्त संख्या. कोणत्या संख्या म्हणत असतो त्यांना? संयुक्त संख्या. संयुक्त म्हणजे काय असतं थोडक्यात? मूळ म्हणजे ज्या संख्येला एकने आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो अशी संख्या म्हणजे ही मूळ संख्या. आणि मग संयुक्त संख्या कोणती असते? तर अ कंपोझिट नंबर दॅट हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स. 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत. उदाहरण पाहूयात आता. इथं घेऊयात 4. 4 ला भाग कशाने जातो? 1 ने जातो, 2 ने जातो आणि 4 ने जातो. म्हणजे ह्या तीनही अंकांनी 4 ला भाग जातो. म्हणजे याचा अर्थ काय? तर 4 ही कंपोझिट नंबर आहे. 6 ने पाहूयात. 6 जे आहे, आता आपण जर पाहिलं तर 6 मध्ये जर पाहिलं तर 6 ला कोणत्या-कोणत्या अंकाने भाग जातो? 1, 2, 3 अँड 6. म्हणजे हे 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग चालला. मग अशा संख्या ज्या असतात, अशा संख्यांना आपण म्हणत असतो कंपोझिट नंबर्स. मग डेफिनेशन इज दॅट अ कंपोझिट नंबर हॅज more than 2 factors. मग that means it can be divided by 1. 1 ने तर प्रत्येकाला भाग जातो. Itself म्हणजे त्याच संख्येने जातो. And at least one more number. म्हणजे अजून कमीत कमी म्हणजे 1 ने तर जातोच प्रत्येक अंकाला आणि त्या स्वतः अंकाने सुद्धा 1 जातो. समजा 4 आहे. 4 ला 1 ने जातो आणि 4 ने जातो. पण अजून एक कमीत कमी नंबर त्याच्यामध्ये असला पाहिजे, की त्या अंकानं भाग जातो. मग तो आहे 2. मग याचा अर्थ 2, 4 काय झाली? ही कंपोझिट नंबर आहे. समजलं का आता कंपोझिट नंबर्स? Yes, sir. मग आता Yes. 1 पासून 100 पर्यंतच्या ज्या संख्या या प्राईम नंबर्स आहेत, त्या कंपोझिट नंबर्स नाहीत. परंतु ज्या प्राईम नंबर्स नाहीत, त्या कंपोझिट आहेत. मी काय म्हणू कळालं? म्हणजे ज्या संख्या लक्षात घ्या अजून, ज्या संख्या या प्राईम नंबर आहेत, त्या संख्या कंपोझिट नसतात. परंतु मग ज्या प्राईम नाहीत, त्या कंपोझिट आहेत. पण एक अशी केस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, ती म्हणजे 1च्या बाबतीत. बघा ही स्पेशल केस आहे. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोझिट. म्हणजे एकही अशी संख्या आहे, ती मूळ संख्याही नाही आणि ती संयुक्त संख्या देखील नाही. म्हणजे ती प्राईम नंबर सुद्धा नाही आणि कंपोझिट नंबर सुद्धा नाही. कोणता नंबर आहे असा? तर तो आहे 1. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? या ठिकाणी पाहूयात, की 1 पासून 100 पर्यंतचे जे काही कंपोझिट नंबर्स आहेत, ते आपण आता या ठिकाणी तयार करूया. ठीक आहे. आता सेम आता असाच टेबल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. बरोबर? आणि मग पाहूया. काय करायला लागलो तर आपण आता बघूया. तुमच्या लक्षात येईल.
कोणीतरी जॉईन झालंय, जॉईन करून घेऊ त्यांना. ठीक आहे. आता बघा, मला सांगा 1 पासून 10 पर्यंतच्या, आता आपल्याला काय काय घ्यायच्यात, कोणत्या नंबर्स घ्यायच्यात, थोडक्यात कोणते कोणते प्राईम कंपोजिट नंबर्स घ्यायच्यात. आता वरती आपण पाहिलेलं आहे दीज आर प्राईम नंबर्स, आणि मग हे काय असतील, दीज आर कंपोजिट नंबर्स. यस, कंपोजिट नंबर्स. बघूयात मग आता कंपोजिट नंबर्स अँड प्राईम नंबर्स. बघा यामध्ये 1 पासून 10 पर्यंतच्या कोणत्या आहेत. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट, म्हणजे 1 येणार नाही. 2 इज द इव्हन प्राईम नंबर्स, म्हणजे 2 येणार नाही. 3 इज प्राईम नंबर, बट 4 पासून सुरू होईल, म्हणजे पहिला कंपोजिट नंबर कोणता मिळतो, 4. 5 हा प्राईम आहे. आता बघा इथं दोन्हीचंही आपण काय करूया, थोडस एक याला आता थोडं झूम आउट करतो, म्हणजे वरती जो नंबर नाही तो खाली घ्यावा लागणार आहे. सिंपल कन्सेप्ट. ओके, 4 आहे, 6 आहे, त्यानंतर 7 नाही, 7 वरती आहे, प्राईम नंबर आहे. मग 8 आहे, त्यानंतर 9 आहे. ओके, आणि त्यानंतर पुढे 10 आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आता 11 पासून 20 पर्यंत. मग 12, मग 14, 12, 14. चला पुढे 15, 16, गुड, 16, गुड, 16. त्यानंतर 18. 17, ओके, 18, 17 नाही, कोण म्हणलं 17? 17 प्राईम नंबर आहे तो. आणि त्यानंतर इकडे 20. ओके, त्याच्यानंतर पुढे आता 21 पासून आपल्याला कुठपर्यंत जायचंय, 30 पर्यंत. मग 21 आहे, यस. 22 आहे, यस. 23 नाही, मग 24. 25 आहे, 25 ला 5 ने भाग जातो. 26 आहे, 27 आहे, yes. 28 is also there, and 30 is also the composite number. Okay, one more member is added now, just will get entered into our class. Okay, number next आपण पाहतोय from 31 to 40. 32, yes. Then 33, okay. 34, okay. 35, yes. 36, yes. 38, yes. 39 and 40. Good. Number next 42, yes. 43, no, sorry, 44, not 43. Yes, 44, 45, 46, 47, not 47, 48, very good. 49, 50, good. Number next 51. 51 आहे, yes. 51 आहे, 51 आहे. 52, yes. 54, yes. 55, yes. 56, 57 and 58. Good. And 60. 59 नाही, 59 ला भाग जात नाही. 59 इकडे आहे बघा, वरती प्राईम नंबर्स मध्ये आहे तो, कंपोजिट मध्ये नाही. 61, आता घ्या 61 पासून. चला 62, 61 नाही, 62, 63, 64, 65, 67. 67 आहे का सांगा पटकन. नो, 66, 67 येणार नाही. 68, 69 and 70. Yes. Number next from 71 to 80. 72, 70, 74, 75, 76, 77, 78, 79 नाही येणार, 80 येणार. ओके, आणि मग 81, 82,
83, 84, 85, 80, 83 येईल का बरं? 83 येईल का? 83 येणार नाही. गुड. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. पटकन आपली चूक झाली ना, मांडता मांडता लिहिलं आपण, मग लक्षात आलं पाहिजे. कोणी म्हणलंच नाही सर. 87, 86, 87 येईल का? सांगा पटकन. येईल का? येस, व्हेरी गुड. येतो. गुड. 88, 89 नाही येणार. 90, 90. आता आता 91 येणार, 92 येणार, 93 येणार, 93 येणार, 94, 95, 96, 97 नाही येत, 99 and 100. गुड. 100. ओके. या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की अशा पद्धतीनं काय होत आहेत, हे नंबर्स असतात. ठीक आहे. हे बघा आपण समजून घ्यायचं आहे कशा पद्धतीनं हे नंबर्स असतात. तर हा कंपोजिट टेबल म्हणजे कंपोजिट नंबर्सचा टेबल आहे आणि हा आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे सर्वांनी. आता सर्वांना येत आहे बरोबर कंपोजिट नंबर्स. मग टोटल नंबर किती आहेत? तर ते टोटल नंबर्स किती आहेत? आता वरते मला सांगा प्राईम नंबर्स किती आपल्याला मिळालेत काय? येस, व्हेरी गुड. हे प्राईम नंबर 25. तर मग उरलेले किती? 100 मधून 25 मायनस करायचे 75. गुड. आता तुम्हाला कंपोजिट नंबर्स समजले का? गुड. मग आता हा देखील चार्ट लक्षात घ्या. हा चार्ट आणि प्राईम नंबर्सचा चार्ट सर्वांना आला पाहिजे. ठीक आहे. हा चार्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आणि काय करायचं, पूर्ण व्यवस्थित किती आहेत काय आहेत ते लिहायचे. आता तुम्ही काय करणार, मी दिलं नाही तर एक गोष्ट कोणती ही, म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ किती आहेत नंबर्स, कंपोजिट नंबर्स इथे किती आहेत, इथे किती आहेत, या ठिकाणी किती आहेत, हे तुम्ही स्वतः लिहायचं. ठीक आहे. चालेल. मग आता काय करा, तुम्ही स्वतः लिहित असताना, तुम्ही लिहून घेत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीनं किती नंबर्स आहेत काय आहेत ते, आणि तुम्ही स्वतः तो बॉक्स कंप्लीट करा. उद्या बघा होमवर्क काय असेल, हा हा चार्ट आणि हा चार्ट, हे दोन्ही चार्ट आता मी सेंड करतो, लगेच सेंड करतो आठवणीनं. काल राहिले आपले सेंड करायचे, परंतु आता करतो ते लगेचच. तुम्ही काय करायचे, लिहून घ्यायचे व्यवस्थित. ठीक आहे. थँक्यू सो मच. थांबूया तिथे मग. गुड नाईट. गुड नाईट. Good night, sir. गुड नाईट. Good night, sir. गुड नाईट. Good night, sir.